माझ्या महानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बल्लाळ विनायकाची कथा बघणार आहोत। हा बल्लाळ विनायक कोण होता आणि ह्याने बल्लाळेश्वराची स्थापना कशी केली। सिंधू देशामध्ये पल्ली नावाचं एक गाव होतं आणि त्या पल्ली नावाच्या गावामध्ये कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता। व्यापार करायचा तो वाणी होता। व्यापार करत असताना धर्मानं व्यापार करायचा आणि त्याला मुलगा झाला। त्या मुलाचं नाव त्याने बल्लाळ ठेवलं। हा मुलगा वाढू लागला, थोडा मोठा झाला आणि हा खेळ खेळू लागला। खेळ खेळत असताना सुद्धा हा मंदिराकडेच रांगत जायचा। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं। थोडा मोठा झाला, चलता येऊ लागलं। गणेशाचं मंदिर त्याच जवळच होतं। तो मंदिरात जाऊन बसायचा। अशा प्रकारे उपजताच त्याच्या रोमारोमामध्ये भक्ती रुजलेली होती। हा बल्लाळ थोडा मोठा होऊ लागला। मोठा 10 वर्षाचा 12 वर्षाचा झाला आणि मित्राली गोळा करून तो भक्ती करू लागला। मित्राली गोळा करायचा आणि खेळ खेळताना सुद्धा दगडाचे मंदिर बनवायचा। त्याच्यामध्ये गणेशाची मूर्ती स्थापन दगडाचीच गणेशाची मूर्ती स्थापन करायची, त्याची पूजन करायचं, तिथंच बारी लावायची, तिथंच दरवाजा करायचा। अशा प्रकारे वेगवेगळे खेळ तो ईश्वराच्या संबंधितच खेळायचा। हा बल्लाळ असं खेळत असताना गावातले मुलंही त्याच्या पाठीमागे चलू लागले। त्यांनाही आनंद होऊ लागला, तेही तसेच खेळ खेळू लागले। गावामध्ये लोक खेळू देत नाहीत म्हणून हा बल्लाळ पुन्हा गावाच्या बाहेर जायचा आणि मुलांना घेऊन मंदिर बनवायचा आणि खेळ खेळायचा। एके दिवशी गावातले मित्र त्याने गोळा केले आणि गावाबाहेर जाऊन एक दगडाचं मंदिर तयार केलं। एक शिळा घेतली, त्याच्या खाली वेदिका तयार केली, त्याच्यावर गणेश म्हणून त्या दगडाची स्थापना केली। दुर्वा आणल्या, गवताचे फुलं गोळा केले, त्या अरण्यातले पानं फुलं गोळा करून तो त्या गणेशाला वाहू लागला। सगळ्यांनाच दिले। नंबर लावून बारीनं त्या गणेशाची साधना पूजा करू लागला। तेव्हा गावातल्या लोकांनी त्या कल्याण वाण्याकडे जाऊन घराणे केलेले आहेत, अरे तुझा मुलगा असा कसा वेडा आहे, बावळट आहे तुझा मुलगा, असले काय खेळ खेळतो ते, सारखे मंदिर तयार करतो आणि देव दगडालाच देव मानून आमच्या मुलांनाही भ्रमिष्ट करायलेला आहे। त्याला तो आवर घाल, नाहीतर आम्ही गावातल्या पंचाकडे जाऊ आणि त्याचा बंदोबस्त करू आणि तुझाही बंदोबस्त करू। तुझ्या मुलाला नीट समजून सांग, आमची मुलंही तुझ्या मुलामुळं बिघडायलेली आहेत। अशा प्रकारे त्या लोकांनी घराणं केल्यामुळं त्या कल्याणवाण्याला क्रोध आला आणि तो मुलाला हुडकू लागला। तो गावाबाहेर गेला, जिथं मुलं ह्या खेळ खेळत होते तिथं गेला आणि त्याने त्या आपल्या स्वतःच्या मुलाला बल्लाळात धरलं आणि एक गवताचा फोक काढला आणि त्याने बल्लाळला खूप मारलं। अंगावर सगळं हिरवे पिवळे वन उमटले एवढं मारलं। सगळे मुलं पळून गेले आपल्या आपल्या घरी। बल्लाळ मात्र तिथंच होता। पुन्हा बल्लाळाला त्याने एका झाडाला बांधलं, सोलानं करकचून बांधलं आणि म्हणू लागला, कशाची पूजा करतोस, कुठं देव आहे तुझा, एवढं तुला मारलं तरी तुझा देव कसा धावून आला नाही, काहीतरी खूप डोक्यात घेऊन बसलास, कुठं देव आहे सांग, असं म्हणून, आणि बघतो तुझा देव आता कधी येतो आणि कसा धावून येतो ते, असं म्हणून त्याने त्या बल्लाळाला झाडाला बांधून ठेवलं आणि घरी निघून गेला। घरी निघून गेल्यावर हा जो बल्लाळ होता तो झाडाला बांधलेला असतानाच डोळे झाकून गणेशाचं ध्यान लावू लागला। ध्यानस्थ झाला। रात्रभर तो झाडाला बांधलेलाच होता। सूर्य उगवला आणि तिथे एक ब्राह्मण आला। ब्राह्मणानं येऊन त्या गणेशाला सोडलेला आहे। ब्राह्मण तो दुसरा कोणी नसून गणेशच ब्राह्मणाच्या रूपामध्ये तिथे आलेले आहेत आणि त्या बल्लाळाला सोडलं। ती ब्राह्मण दिसल्याबरोबर बल्लाळाला अतिशय आनंद झालेला आहे। त्याने त्या ब्राह्मणाचे पाय धरले आणि हात जोडले आणि तो त्या ब्राह्मणाला म्हणू लागला, ब्राह्मण देव, गणेश हा विघ्नहर्ता देव आहे
आणि गणेशाची मी साधना आराधना केली तर मला हे फळ मिळालं. गणेश विघ्न हरणारा असला कारणाने मी गणेशाची आराधना केली, पण विघ्न तर हरण झालंच नाही. पण माझ्यावर हे विघ्न आलं तर आलं. मला माझ्या ह्या स्थूल देहाला, भौतिक ह्या शरीराला मारलं तर मारलं. पण माझ्या वडिलांनी मी जी गणेशाचं मंदिर तयार केलेलं होतं, दगडाचं मंदिर तयार केलं होतं, त्याच्यावर गवताचा छत तयार केला होता, ती माझ्या वडिलांनी सगळं विस्कटून फेकून दिलं. त्याचं मला जास्त वाईट वाटत आहे. माझ्या देवाचा माझ्या वडिलांनी अपमान केला, त्याचं फळ त्यांना मिळायलाच पाहिजे असं हा बल्लाळ वडिलांनीही म्हणाला. त्यावेळेस गणेशानं त्याची भक्ती बघून स्वतःच्या रूपामध्ये प्रगट झाले आणि दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर बल्लाळाला अतिशय आनंद झाला. आनंदात विभोर झाला तो बल्लाळ. त्याच्या तोंडातून शब्दही फुटेना. तेव्हा गणेशानं त्याच्या गालाला स्पर्श केला. तेव्हा गणेशाची स्तुती तो बल्लाळ करू लागला आणि तो बल्लाळ गणेश भक्तीमध्ये रमून गेला. हा वडील जी घरी गेलेले होते, घरी गेल्याबरोबर वडिलाच्या अंगाला फोडा आले आणि सगळ्या अंगामधून पू वाहू लागला. बल्लाळाची आईला कोणीतरी सांगितलं बल्लाळाला रानामध्ये बांधून टाकलेलं आहे म्हणून. त्याच्या बल्लाळाच्या आईला वाटू लागलं हे काय संकट आलं. नवऱ्याला घरी अंगावर फोडा आले, रक्त वाहू लागलं आणि मुलगा शेतामध्ये कोणीतरी बांधून टाकलाय. ती पतीला तिथंच सोडून तशाच अवस्थेत मुलाकडे गेली. बघितलं तर मुलगा बांधलेला नव्हता, तर त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं मंदिर होतं आणि हा बल्लाळ तर पूजा करीत बसलेला होता. त्या मंदिरामध्ये अतिशय सुंदर अशी स्वयंभू गणेशाची मूर्ती होती. बल्लाळ चरणापाशी बसलेला होता. आई म्हणू लागली घरी चल, तुझ्या वडिलांना अंगावर फोडा आले आणि त्याच्यामधून पू वाहू लागलेला आहे. तेव्हा बल्लाळ म्हणाला करावं ते भरावं. वडिलांनी जे केलं त्याचं फळ त्यांना मिळालं. कुणाचे वडिलाने, कुणाचे भाऊ, कुणाची आई, माझं ह्या गणेशाशिवाय दुसरं कोणीच नाही आणि मी घरी येणार नाही म्हणून तो त्या गणेशाची साधना आराधना करत तिथंच थांबला आणि इथंच गणेशाची मूर्ती स्थापित झालेली आहे. ही गणेशाची मूर्ती स्थापित झाली. गणेश अंतर्धान पावताना बल्लाळाला म्हणाले बल्लाळा, माझ्या नावाआधी ते तुझं नाव लागेल, तुझ्यासाठी मी आलो म्हणून बल्लाळ विनायक असं त्या गणेशाचं नाव आहे. याची स्थापना अशी झाली. माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.